आता या कालावधीमध्ये बरेचसे विनोद झाले तो स्त्रीवरती, की स्त्रीवरती कविताही झाल्या, हास्य विनोद पण झाले. बरं, ज्या घरामध्ये स्त्री नाही ना त्याच घराचे घरपण आजपर्यंत कधीच टिकून राहिलेले नाही. म्हणून जे कोणी स्त्रियांना कमी समजतात ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की स्त्रीशिवाय तुमचे आयुष्य चालूच शकत नाही. बरोबर आहे की नाही? घर तर नाहीच, घराचा जर पसारा होतोच, पण तुमचं आयुष्य आणि हे जगसुद्धा चालू शकत नाहीत. बरोबर आहे की नाही? म्हणून स्त्रीला कधीही कमी समजू नका. स्त्री ही अशी शक्ती आहे, नारी शक्ती. तिने जर ठरवलं ना ह्या माणसाचा कार्यक्रमच करायचा तर झोपडीचा बंगला आणि बंगल्याचा झोपडीसुद्धा स्त्री करू शकते. म्हणून स्त्रीला कधी कमी समजू नका. अहो, स्त्रीची माया एवढी निरंतर आहे, एवढी निरंतर आहे. जर तिला आपल्या मृत्यूची जर तारीख जर आधी माहीत असती ना, देवाने जर हे वरदान जर स्त्रीला दिलं असतं ना की आपला मृत्यू हा 7 किंवा 8 दिवसाच्या नंतर येणार आहे, तर स्त्रीनी सर्व कामे उरकून ठेवली असती. बघा, धुणं भांडी, तुम्हाला 8 दिवसाचं खाणंसुद्धा करून ठेवलं असतं. स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे. फक्त देवाने ते वरदान स्त्रियांकडून काढून घेतलं आहे. म्हणजे स्त्रियांना असं वाटलंच नसतं की आपला मृत्यू होणार आहे. आपला मृत्यू बाजूला, परंतु पहिलं घरातलं मुलाबाळांचं, पतीचं, सासू सासरे सगळ्यांचं तिनं पाहिलं असतं की मी जाणार आहे ना, माझ्या कुटुंबाला कधी कमी नाही पडलं पाहिजे. म्हणून स्त्रीला कधी कमी लेखू नका. स्त्रीची कदर करा. ज्या घरात स्त्रीची कदर होईल ते घर स्वर्ग होईल, आणि ज्या घरात स्त्रीची किंमत कुणी करणार नाही त्यांना इथेच नरक बघायला भेटणार आहे. म्हणून सीतामाता, द्रौपदी यांचे तुम्ही उदाहरणं देता ना, त्यापेक्षा आपल्या घरातल्या स्त्रीलाच आधी सन्मान द्यायला शिका, मग बाहेरल्या स्त्रीला सन्मान द्या.